आहेत। जलील यांच्या घरावर शेणफेक करण्यात आलेली आहे। धमकी देणारे अटकेत आहेत। बदनापूर इथं पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे। जलील यांच्या घरावर शेणफेक करणाऱ्यांना अटक करण्यात आलेली आहे। त्यांच्या घरावर शेणफेक करण्यात आली होती, शेण फेकण्यात आलं होतं आणि त्यांना धमकी दिली गेलेली होती। ते आता अटकेत आहेत। बदनापूर पोलिसांनी त्यांच्यावर अटकेची कारवाई केलेली आहे। ते किती जण आहेत, का त्यांनी घरावर शेण फेकलं, का त्यांनी धमकी दिली हे समोर येईलच। पण इम्तियाज जलील यांच्या घरावर शेण फेकण्यात आलेलं होतं आणि त्यांना धमकी सुद्धा देण्यात आलेली होती। शेणफेक करण्याची धमकी दिली गेलेली होती। ते धमकी देणारे अटकेत आहेत। ही दृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत। इम्तियाज जलील यांच्या घरावर शेणफेक केलं जाईल, म्हणजे शेण फेकलं जाईल अशी धमकी दिलेली होती। सिद्धार्थ आमचे प्रतिनिधी आपल्या संपर्कात आहेत, त्यांच्याशी बोलूया। सिद्धार्थ, शेणफेक केलं जाईल तुमच्या घरावर अशी धमकी इम्तियाज जलील यांना दिली गेली होती। आता ते अटकेत आहेत, काय अधिक माहिती? सुवर्णा, इम्तियाज जलील यांच्या घराच्या समोरच उभा आहे। कुठल्याही पद्धतीचं शेणफेक किंवा चिखलफेक झालेली नाहीये, मात्र धमकी दिली गेली होती आणि ते शेणफेक करण्यासाठी जालन्याहून निघाले होते। त्या सगळ्यांना आता बदनापूर पोलिसांनी त्या ठिकाणी त्यांना अटक केलेली आहे। संघटनेचे 3 लोक त्या ठिकाणी अटक केलेले आहे आणि मी इम्तियाज जलील यांच्या घरासमोर इथं कसल्याही पद्धतीची शेणफेक वगैरे झालेली नाहीये। पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे, मात्र शेणफेक करण्यासाठी जी धमकी दिली होती, निवेदन दिलं होतं, त्या संघटनेच्या सगळ्या लोकांना बदनापूर इथं पोलिसांनी अटक केलेली आहे। आपल्याकडे ते व्हिज्युअल्स आहेत आणि त्या सगळ्यांना ताब्यात घेण्यात आले। त्यामुळे इम्तियाज जलील यांच्या घरापाशी पूर्णपणे पोलीस बंदोबस्त आहे। या ठिकाणी कुणीही येऊ शकलेलं नाही आणि आता त्या संघटनेच्या लोकांना अटक केल्यामुळे या ठिकाणी आता कुणी येणार सुद्धा नाही। त्यामुळे कसल्याही पद्धतीचा तणाव किंवा कसल्याही पद्धतीची या ठिकाणी हालचाल नाही। मात्र निश्चितपणे इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाट यांच्या विरोधात काही भ्रष्टाचाराचे आरोप केले होते आणि त्यामुळेच त्यांच्याच जालन्याच्या एका संघटनेने त्यांच्या घरावर शेणफेक करू अशा पद्धतीची धमकी दिली होती। सकाळपासून वातावरण थोडंसं तणावाचं होतं। पोलीस या ठिकाणी व्यवस्थितपणे बंदोबस्तात आहेत। मात्र आता बदनापूरपर्यंत जालन्याहून निघालेले बदनापूरला या सगळ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत। पोलिसांच्या आता ते ताब्यात त्या ठिकाणी असल्यामुळे ते या ठिकाणी येऊ शकणार नाहीत, एवढं स्पष्ट चित्र आहे। या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची या ठिकाणी घटना घडलेली नाही, मात्र घटना घडण्याच्या आधीच पोलिसांनी त्या सगळ्यांना ताब्यात घेतलेलं आहे। आता या ठिकाणी पुढे इम्तियाज जलील यावर काय प्रतिक्रिया देतील हे बघावं लागेल। मात्र दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की संजय शिरसाटाच्या विरोधात आता 3 वाजता इम्तियाज जलील आणखी मोठा गौस्फोट करणार आहेत अशी माहिती सुद्धा इम्तियाज जलील यांनी दिलेली आहे। त्यामुळे इथं कसल्याही पद्धतीचं वातावरणाचा तणाव नाही किंवा कसल्याही पद्धतीचा तणाव आतापर्यंत होता, मात्र आता सगळ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना अटक केल्यामुळे या ठिकाणी शांतता आहे। सुवर्णा, नक्की धन्यवाद माहिती दिली त्याबद्दल। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्याला माहिती देत होते। एक पुन्हा माहिती देऊया, कारण अजून शेणफेक झालेली नव्हती। जालन्यामधून शेणफेक करण्याकरता निघालेले होते कार्यकर्ते, त्यांना आधीच पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। तुमच्या घरावर शेण फेकू अशी धमकी इम्तियाज जलील यांना दिली गेलेली होती, मात्र त्यांना आधीच ताब्यात घेतलं गेलेलं आहे। दरम्यान एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केलेले होते। या आरोपांनंतर शिरसाट समर्थक आक्रमक झाले आणि जलील यांच्या घरावर शेण फेकलं जाईल आणि आंदोलन करू असा निषेध त्यांनी नोंदवला होता, म्हणजे असं म्हणत त्यांनी निषेध नोंदवला होता। हे आंदोलन करण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे। आज पुन्हा आणखी एक बॉम्ब फोडणारे असा दावा इम्तियाज जलील यांनी केला आहे। काही वेळानंतर म्हणजे साधारण 3 वाजताच्या दरम्यान इम्तियाज जलील पत्रकार परिषद घेणार आहेत आणि अजून एक मी बॉम्ब फोडणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। जलील सारख्यांना आपण जास्त किंमत देत नसल्याचं शिरसाट यांनी उत्तर दिलं। त्यांचे समर्थक, कट्टर समर्थक ही जे असेल ना, त्यांनाही माहित असेल की इम्तियाज जलील जे बोलत आहे ते पुराव्यासहित बोलत आहे। एक शब्द ही दाखवा की इम्तियाज जलीलने पुरावा दिला नाही त्याचा। मी सगळं काही दिलेलं आहे। तुम्हाला चर्चा करायची असेल, तुमच्या मनामध्ये काही शंका असेल तर तुम्ही या माझ्यासोबत चर्चा करा। हे पण येत असेल तर मी तुम्हाला घरी बसवून तुम्हाला चहा पाजतो। तुमच्या मनामध्ये जे काही शंका आहे, जे काही तुम्हाला प्रश्न विचारायचे आहे तुम्ही विचारू शकता। जे डॉक्युमेंट्स पाहिजे मी तुम्हाला द्यायला तयार आहे।
तर ते तसं न करता आम्ही त्यांच्या घरावर जाऊन शेण फेकणार आणि हे किचड आणणार हे बरोबर नाही आहे. दबाव येऊ शकतो अशा गोष्टीमुळे तुमच्या हं? दबाव येऊ शकतो तुमच्यावर अशा गोष्टी? प्रयत्न तसं चाललेला आहे, पण मी काय आहे की मी जेव्हा बोलतो ना तर सगळं डॉक्युमेंटच्या आधारावर, आणि ते फक्त मला दाबवण्याचा प्रयत्न नाही करत होते, ते IBN लोकमतलाही दाबवण्याचं, कारण तुम्ही हे दाखवलेले आहे. मी जे बोललेले आहे याच्यामध्ये काही हे नाही असलं असतं, फॅक्ट नाही असलं असतं तर तुम्ही दाखवले नसते ना. हं? तुम्ही जेव्हा समाधानी झालं की जे इम्तियाज जलील बोलत आहे, जे डॉक्युमेंट्स दाखवत आहे ते तथ्य आहे, ते खरं आहे, म्हणून तुम्ही दाखवले. आणि अशा प्रकारे म्हणजे दमदाटी करून दादागिरी करून हे चालणार नाही, मला योग्य नाही वाटतं. तुम्ही सकाळी बोललात की चुकीच्या ठिकाणी हात घातलाय त्यांनी. हा काय आहे की तुम्ही मला असं दादागिरी करून मला थांबवणार असेल तर नाही ना. मी आता दुपारी 3 वाजता पुन्हा पत्रकार परिषद घेऊन जे मोठे मोठे पुरावे आहे की तुमच्या बोलण्यामध्ये आणि तुमच्या करणीमध्ये काय काय फरक आहे, जसं नेता असतं त्याचे फॉलोअर्सही तसे असते. पण आता 3 वाजता प्रेस घेणार 1 तासाभरात. देतो ना, खूप सारं देतो तुम्हाला मटेरियल, इतकं देतो की 2 दिवस तुम्ही फक्त मंत्र्यांच्या बाबतीत दाखवा जे दाखवायचं आहे तुम्हाला. पण आता काय आहे विशेष? एक तास थांबा ना, देतो ना तुम्हाला, खूप सारं देतो. निश्चितपणे बघितलं आपण या ठिकाणी आता वातावरण थोडं हलकं फुलकं झालेलं आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता, मात्र शेणफेक करण्याची धमकी देणारे सगळे पदाधिकारी त्या संघटनेचे पकडले गेलेले आहेत. आणि इम्तियाज जलील यांनी आता पुन्हा एक गौस्फोट करणार 1 तासाभरात हे सुद्धा सांगितलंय. तर बघूया आता 3 वाजता त्यांची प्रेस आहे आणि हो. प्रेसमध्ये काय येतं ते. हो, सुधीर धन्यवाद जाधवसह सिद्धार्थ. आपण सिद्धार्थ सविस्तर माहिती. पालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर ठाकरे बंधू एकत्र येण्यासंदर्भात चर्चा होणार, वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती. अर्थ खात्याने GR काढूनही निधी मात्र मिळाला नाही. निधी वाटपाच्या वादावरून संजय शिरसाट यांचा दावा, तर निधी वाटपावरून अजितदादांशी कुठलाही वाद नसल्याचं शिरसाट यांचं स्पष्टीकरण. नारायण राणेंच्या नितेश राणेंना कानपिचक्या, मुख्यमंत्र्यांना बाप म्हणणं चुकीचं, मुख्यमंत्री हा जनतेचा सेवक असतो म्हणत थेट नितेश राणेंना सुनावलं. जयंतराव हा राजकारणातला संपलेला विषय, दिवा विस्ताना मोठी होते, दिवा विस्ताना जरा मोठा होतो अशी त्यांची अवस्था. गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर घणाघाती टीका. इम्तियाज जलील यांनी केलेल्या आरोपांमुळे शिरसाट समर्थक आक्रमक, जलील यांच्या घरासमोर आंदोलन करण्याकरता समर्थक आक्रमक. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून शिवसेना उबाठा आक्रमक, क्या हुआ तेरा वादा म्हणत अंबादास दानवेंचा ट्रॅक्टर मोर्चा. बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा 4था दिवस. रविकांत तुपकर, महादेव जानकर यांनी घेतली कडूंची भेट, आंदोलनावर अद्यापही तोडगा नाहीच. भरधाव ट्रकनं दुचाकीला दिली धडक, अपघातात एका महिलेचा मृत्यू, आणखी 1 जण गंभीर जखमी. पुण्यातल्या गंगाधाम चौकातली घटना. एलॉन मस्क आणि ट्रम्प यांच्या वादावर पडदा पडण्याची चिन्ह. मस्क यांनी खेद व्यक्त करून पडदा टाकण्याचा केलाय प्रयत्न.